9 दिवस घटमाळा आंबा बसली पलंगाला. 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 आली एक डागिना आई डोंगरची मैना. साडी चोळी ग गुलाबी लाल न तामसन घातली ना. हात गोरा गोरा केवडा मेंदी फुलाने रंगाला. 9 दिवस घटमाळा आंबा बसली पलंगाला. 9 दिवस घटमाळा आंबा बसली पलंगाला. नमस्कार 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 माऊली. कसं काय चाललंय देवीचं पूजन? छान आहे ना? काय ग देवीला फुलं वगैरे सगळी नीट वाहतेस ना? अगं तुझा अवघा जन्म गेला त्याच्यामध्येच मी काय तुला सांगतोय, पण सहज म्हणून मुद्दाम सांगतो. या नवरात्रामध्ये देवीला लाल फुलं वाहण्याची एक विशेष प्रथा आहे. असं मानलं जातं की 9 दिवस नवरात्र अखंड देवी युद्ध करत होती आणि त्यामुळे ती शत्रूच्या रक्तानं अशी माखली होती, लालेलाल झाली होती. तिच्या शौर्याचं प्रतीक म्हणून ह्या लाल फुलांना मानलं जातं. आणि नवरात्रामध्ये अशी लाल फुलं वाहिली की ती देवी प्रसन्न होते आणि मग आपल्याला धन धान्य सुख समृद्धी आणि शुभाशीर्वाद देते अशी मान्यता आहे. नारायण नारायण. मुडेवर तुम्ही इथे दैत्य लोकात? खरे तर मी एक मोलाचा उपदेश देण्यासाठी आलो होतो इथे. उपदेश त्याची आम्हाला गरज नाही वाटत. तुम्ही देवांचे दूत आहात, यामागे देखील तुमचे काहीतरी कट कारस्थान असेल. ह्या बेधुंद अवस्थेत देखील मस्तक ताळ्यावर आहे याचे. नारायण नारायण. दैत्यराज, आपल्या ह्या विजयोत्सवात अडथळा आहे तो एकच, आपल्या मृत्यूचा. मृत्यू कोण करेल आमचा मृत्यू? कोणीतरी करेलच ना. असंभव. असे पहा दैत्यराज, ह्या एका गोष्टीवरती आपण विजय प्राप्त केला की या तिन्ही लोकांचे राजे आपणच आहात. तेव्हा आपण जर ब्रह्मदेवांची तपश्चर्या केली तर आपण मृत्यूवर विजय प्राप्त करू शकता. नारायण नारायण. बंधो, देवर्षी नारद म्हणाले ते उचित आहे आणि मी खात्रीने सांगू शकतो, तुम्ही जर हा उपाय केलात तर आपल्याला कोणी देखील अडवू शकत नाही. आपण संपूर्ण ब्रह्मांडावर राज्य करू शकतो. निश्चित. ब्रह्मदेवांना प्रसन्न करण्यासाठी मी खडतर तपश्चर्या करेन. देवेंद्र, आता ही अवस्था असह्य झालेली आहे. अजून किती काळ आपण असेच अज्ञातवासात राहायचे? मी देखील या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधून थकलो आहे. आशेचा एक किरण सापडत नाही. नारायण नारायण. देवेंद्र, अहो आशेचा किरण असाच मिळणार नाही, तो मिळवावा लागेल. मुनिवर, आपण मला कसलेही सल्ले देऊ नयेत. आमची जी काही अवस्था झाली आहे ती आपण नाही समजू शकत. राजपद आमचे गेले आहे, त्रिदेव आमच्यावरती रुष्ट झाले आहेत आणि आपण
आपण पूर्वीप्रमाणे त्रिलोकी संचार करत आहात. आता परिस्थितीचा राग माझ्यावर काढण्याचे काहीच कारण नाही. माझा त्रिलोकी संचार सुरू आहे हे खरे, मात्र मी दैत्य लोकात जाऊन तेथून वार्ता घेऊन आलेलो आहे. सांगा, काय वार्ता आहे आपल्याकडे? मी त्या शुंभाला भेटलो. त्याला म्हणालो, तुला जर हे असुर राज्य टिकवायचे असेल तर तुला त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. म्हणजे काय देवेंद्र? त्यास तप करावा लागेल. आढळपट टिकवायचे असेल तर ब्रह्मदेवांची तपश्चर्या करा, असे मी त्यास सांगितले. काय मुनिवर, आपण असा असुरांना मार्ग सुचवलात? अहो मुनिवर, ते आपले शत्रू आहेत. असे असताना आपण त्यांचे सहाय्य का केलेत? नारायण नारायण, म्हणजे माझ्या चांगुलपणापायी मी आपले नुकसानच केलेत बहुधा. श्री ब्रह्मदेव यांनी आपली वाचा निष्प्रभ करण्याचा मानस केला होता, आठवतंय ना? ओम श्री ब्रह्मदेवाय नमः. 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 मुनिवर, मुनिवर पहा आपल्या उपदेशाची परिणिती. नारायणा, याने तपश्चर्या सुरू देखील केली. दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी त्यास अभय दिले असे वाटते आहे. म्हणूनच त्याच्यावरती कुठलीही शक्ती निष्प्रभ ठरते आहे. माते, हे काय संकट आमच्यावरती आले आहे? आमचे साम्राज्य हिरावून घेतले आहेच, परंतु तो दैत्य शुंभ ब्रह्मदेवांना प्रसन्न करू पाहतो आहे. कितीही विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तरीही त्याचे तप भंग होत नाही. देवेंद्र, तुमचा हा मार्ग योग्य नाहीच. एखाद्याचे तप भंग करणे हे धर्मास धरून नव्हे. यापूर्वी देखील तुम्ही त्या रक्तबीजाचे मस्तक अशाच अधर्मी प्रकारे कापले होते. त्याचेच दुष्परिणाम आपण भोगत आहात. त्याचसाठी आपण माझ्याकडे सहाय्य मागण्यास आला होता आणि मी आपणास आश्वस्त केले होते की त्या दैत्याचा सर्वनाश मी निश्चितच करेन. माते, परंतु आमच्या रक्षणासाठी आम्हास काहीतरी करावे लागेलच ना? परंतु प्रत्येक कार्याची एक निश्चित घटिका यावी लागते. तोपर्यंत आपण संयम राखावा. अधीर होऊन काहीही साध्य होणार नाही. आपणास जे काही करावयाचे आहे ते शांत राहूनच. होय माते, प्रणाम. देवेंद्र, देवेंद्र, असे पहा, तुम्हाला दुर्गा देवींनी आश्वासन दिलेले आहे, पण आपण काहीतरी प्रयत्न करायला हवेत. मुनिवर, आपण काय सुचवू पाहता? असे पहा देवेंद्र, आता शक्तीचे प्रयोग तुम्ही करून पाहिलेत, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तेव्हा आता युक्ती वापरून पहा, काही सुचते का ते?
नारायण नारायण. वा देवेंद्र वा, काय सुंदर सुचले आहे तुम्हाला. आपणच म्हणाला होतात ना मुनिवर, काहीतरी युक्ती वापरून प्रयत्न केले पाहिजेत. तेच करायचे ठरवले आहे. पाहूया कितपत यश येते ते. नारायण नारायण. ओम श्री ब्रह्मदेवाय नमः. ओम श्री ब्रह्मदेवाय नमः. ओम श्री ब्रह्मदेवाय नमः. हे दैत्यराज शुंभ, तुझे नेत्र उघड. बघ, मी ब्रह्मदेव तुझ्या तपस्येवर प्रसन्न झालो आहे. प्रणाम ब्रह्मदेव. सांग, काय वरदान हवे तुला. आपण मला आश्वस्त करा की मी जे वरदान मागेन ते आपण मला द्याल. मला सर्व शक्तिमान करा. चिरंजीवी अमरत्व प्रदान करा. गर्भातून झालेला नसावा. ती अविवाहित असावी आणि माझ्या मनात तिच्याविषयी आकर्षण निर्माण झाले तरच ती स्त्री माझा वध करू शकेल, अन्यथा नाही. त्या असा वर मला. तथास्तु. माझा मृत्यू होणे केवळ अशक्य आहे. स्त्री मुळात माझा वध करूच शकत नाही. ज्याचे भय होते तेच झाले. शुंभने ब्रह्मदेवांना प्रसन्न करून अखेर वरदान प्राप्त केलेच. आपण निश्चिंत असावे देवेंद्र. सारे काही योग्य तेच होईल.
दैत्यराज शुंभ, काय झाले? कसला शोध घेत आहात? प्रणाम दैत्य गुरु. ते मी एक आपणास एक आनंदाची वार्ता सांगावयाची आहे. मी मृत्यूवर विजय प्राप्त केला आहे. ब्रह्मदेव यांना प्रसन्न करून मी अमरत्व प्राप्त केले आहे. होय, मला ते ज्ञात आहे आणि म्हणूनच त्याबद्दल अभिवादन करावयास आलो आहे मी. धन्यवाद गुरुवर्य. दैत्यराज, तुमची दृष्टी कसला शोध घेते आहे? काय दृष्टी? मी सारे काही जाणतो आहे आणि त्यासाठीच खरे तर मी येथे आलो आहे. ज्या स्त्रीकडे तुम्ही आकर्षित झाला आहात, जिने तुमचे चित्त हरले आहे, ती स्त्री तुमची सम्राज्ञी होण्याची क्षमता बाळगून आहे. आपण तिच्याशीच विवाह करावा. गुरुवर्य, आपण हे सांगून मला किती आनंद दिला आहे. आपण जसे म्हणाल तसेच होईल. आता मी विवाह करेन तर त्या स्त्री सोबत. आताच या क्षणी हे सर्व काही तिला जाऊन सांगतो मी. धन्यवाद गुरुवर्य, धन्यवाद. या मोहजाळात तू अडकला आहेस शुंभ. तुझ्या विनाशाची सुरुवात झाली आहे शुंभ. माऊली, या नवरात्रीच्या पूजनामध्ये अखंड दीप प्रज्वलित ठेवण्याला फार मोठं महत्व आहे. अखंड दीप प्रज्वलन म्हणजे एकदा का घटस्थापनेच्या दिवशी तो दीप प्रज्वलित केला की मग नवरात्राची सांगता होईपर्यंत तो दीप अखंडपणे तेवत ठेवला पाहिजे. त्यामागचं शास्त्र असं आहे, 9 दिवस नवरात्र अखंड देवीचं युद्ध चालू आहे. तेव्हा तिला कधीही अंधाराचा सामना करायला लागू नये म्हणून हा दीप सतत तेवत ठेवावा. एखाद्या व्यक्तीनं संकल्प करून जर संपूर्ण नवरात्र अखंड दीप प्रज्वलित ठेवला तर त्याच्या सगळ्या मनोकामना देवी पूर्ण करते अशी मान्यता असल्याचं सांगितलं जातं. देवीच्या आशीर्वादानं जीवन सदैव प्रकाशमान राहतं. सर्व समस्यातून मुक्तीचा मार्ग आपोआप दिसू लागतो असे म्हटले जाते. घटमाळा